आपल्याबरोबर राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत। भाऊ, आज मराठा आरक्षणाचा जो कायदा केलेला होता त्याचा आज कायद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे, जी आर निघालेला आहे। मात्र मनोज जरांगे त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। ते असं म्हणतात की 10% आरक्षण देऊन सरकारला समाजाचं वाटोळं करायचं आहे का, किंवा हे आरक्षण कसं टिकणार हे सरकार का सांगत नाही? मराठा आरक्षण तर या अगोदरही टिकलं ना। देवेंद्रजी असताना हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणाचं रक्षण कायद्याच्या चौकटीत केलं। याचं रक्षण हे महाविकास आघाडी करू शकत नाही। तुम्हाला जर मनात हा भाव असेल की याचं रक्षण होईल का, तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचं सरकार टिकवण्यासाठी मदत करा ना। त्याच्यासाठी लोकांना जागं करा की हे सरकार राहिलं तरच आपलं आरक्षण टिकतं। जर उद्धवजी शरद पवारांचं सरकार राहिलं तर आरक्षण टिकू शकत नाही। यांना तर्कसंगत बाजू मांडण्यामध्ये अपयश येतं। हा विषय मांडा ना। शंका का घेता सरकारच्या या संवेदनशील मनावर? काही कारण नाही आहे। त्यांनी चूक केली म्हणजे आम्हीही चूक करू असा भाव कशामुळे? आमच्या महायुतीमध्ये विचारपूर्वक या आरक्षणाच्या मागे पूर्ण अभ्यासपूर्ण शक्ती उभी केली आहे। मग शंका घेण्याचं काम महाराष्ट्रात मराठा समाजाने स्वागत केलं। तुम्ही बघितलं असेल ज्या दिवशी कायदा मंजूर झाला किती जल्लोषात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचं स्वागत झालं, किती जल्लोष होता आपण बघितलं। आनंद होता त्या तरुणांच्या चेहऱ्यावर, त्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद होता की आता या आरक्षणाच्या फायद्याने आमचा जो संकल्प आहे, जो स्वप्न आहे, त्याला एक आधार मिळणार आहे। या सगळ्या प्रकरणामागे राजेश टोपे असतील किंवा शरद पवारांचाच हात आहे असं सातत्यानं आरोप केला जातोय। शरद पवारांचे फोन जे आहे ते मनोज जरांगेंना जात होते, किंवा त्यांचे जे सहकारी आरोप करतात की ते फक्त शरद पवारांचेच फोन घेत होते। तुम्हाला अशी शंका आहे का या संपूर्ण प्रकरणामध्ये? मी काही कोणावर आरोप करणार नाही, मी शंकाही व्यक्त करणार नाही। शंका कोणी व्यक्त केली? या आरोपाच्या संदर्भामध्ये माहिती कोणी दिली? जे जरांगेजीच्या सोबत आंदोलनात होते त्यांनी दिली आहे। तुम्ही त्यांना प्रश्न विचारा। आता विधानसभेत तर SIT लागली आहे। तुम्ही देवेंद्रजींना शिव्या देऊन हा प्रश्न सुटणार आहे का? तुम्ही देवेंद्रजींबद्दल निम्न शब्दात बोलाल तर तुमचा गैरसमज काढून टाका की इतर सर्व लोक यांना हे आवडत नाही। शेवटी मुद्द्यांवर राजकारण झालं पाहिजे, निम्न शब्दांवर राजकारण। मग याच्या मागे कोणती बोगवता धनी तर कोणी नाही आहे। त्याची तपासणी SIT करेल की कोणी फंडिंग करत होतं का, काय होतं काय नाही, ते SIT सांगेल। मी कशाला आरोप करतो? ते असं म्हणतायत की मला या सगळ्या प्रकरणामध्ये गुंतवण्यात येते, किंवा हे सगळं षडयंत्र आहे। ज्या दिवशी मला अटक होईल त्या दिवशी सगळा मराठा समाज जो आहे तो रस्त्यावरती उतरेल। जर सरकारला हे करायचं असेल तर त्यांनी माझी अटक करावी, खुशाल चौकशी करा। आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल जे बोललेले होते त्यांनी आज दिलगिरी व्यक्त केलेली आहे। मात्र मी जे देवेंद्र फडणवीसांबद्दल बोललेलो आहे त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, मात्र मी माझी भूमिका जी आहे ती म्हणजे सगळे सोयऱ्याची जी अंमलबजावणी आहे ती मात्र करावी। नाही, ठीक आहे ना। त्याच्यावर 6 लक्ष आक्षेप आले, ते तपासल्याशिवाय असं तर सरकारमध्ये एका क्षणात तर होऊ शकत नाही। शेवटी तपासणी तर होईल, त्याच्या संदर्भात कायदेशीर चौकट तपासलं जाईल आणि त्यानंतरच होईल। शेवटी मागणी करणं हा तुमचा अधिकार आहे, पण आपल्या मागणीसाठी इतर सर्वांना वेठीस धरणं हा अधिकार संविधान देत नाही। आज एकीकडे अर्थसंकल्प सादर झाला, तर दुसरीकडे आज शरद पवार पुण्यामध्ये लोकसभा मतदारसंघाचा विभागनीय आढावा बैठक घेत होते। विशेषतः आज बारामती लोकसभा मतदारसंघाचा जवळपास 5 तास आढावा जो आहे तो शरद पवारांकडून घेण्यात आला। अजित पवार आता तुमच्यासोबत आलेले आहेत, काय नेमकं चित्र पुढच्या काळामध्ये बारामतीमध्ये पाहायला मिळेल? नाही, काय शेवटी त्यांनीच सांगितलं तरुणांना संधी द्या, नवीन लोकांना संधी द्या। तर आता तरुणांना संधी द्या तर नेतृत्व तरुणाच्या हाती गेलं आहे। तर त्यांच्या वाक्यावर बारामतीची जनता हे पवार साहेबांचं तंतोतंत ऐकतील हा विश्वास मग आहे। मात्र तिथं सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी एक लढत होईल असं सांगितलं जाते। दुसऱ्या बाजूला रोहित पवार असं म्हणतात की भाजपला पवार विरुद्ध पवार अशीच लढत करायची आणि त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो। त्यामुळे घरामध्ये भांडण लावण्याचं काम सुरू आहे, किंवा निवडणूक लढत जी आहे ती घरामध्ये कशी लागेल या पद्धतीचं राजकारण भाजपकडून केलं जातं असं कोणी म्हणाले? रोहित पवार हो, रोहित पवारजी, मी त्यांना त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे असं मी समजतो। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, आमच्या पंकजाताई मुंडे यांच्या विरुद्ध धनंजय मुंडे विरोधात उभे राहिले, हे कोणी केलं? काय देव आला होता आकाशातून की बारामतीकरांनी केलं? और राजकारणामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करणं
म्हणजे आपल्या स्मरणशक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखं आहे. अहो तुम्ही या अगोदर वसंतदादा पाटील साहेबांशी काय व्यवहार केला? काँग्रेसनी तुम्हाला भरभरून दिल्यानंतर काँग्रेसला सोडून एकदा नव्हे दोनदा कसा धोका दिला. आजही मला आठवतं 99च्या मे महिन्याची पत्रकार परिषद, की ज्या पत्रकार परिषदेमध्ये श्रीमती सोनिया गांधींबद्दल तुम्ही काय काय शब्द वापरलेत आणि आज तुम्ही भाजपच्या बद्दल घर फोडतात असं सांगायचं. तुम्ही किती लोकांची घरं फोडली? एक मोठी यादी आहे. याच्यावर एखाद्या विद्यार्थ्यांनी जर निर्णय केला तर तो 5 ते 10 PhD घेऊ शकेल. इतके घर तुम्ही फोडली या गावागावात, जिल्ह्यात, आणि तुम्ही सांगायचं भाजपवर आरोप करायचा. जे युगपुरुष मोदीजी देशाच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटत आहे तिथं मात्र तुम्ही राजकारण करायचं. मला नाही वाटत. आणि मी अजितदादांना धन्यवाद देऊ की या चंगुलमधून ते बाहेर पडले. शेवटचा प्रश्न, शरद पवार असं म्हणतायत की भाजपकडून सातत्यानं फक्त आरोप केले जातात, ते निष्कर्षापर्यंत पोहोचत नाहीत. नवीन नेत्यांचा नवीन नारा सुरू झालेला आहे की म्हणजे जेलपेक्षा भाजप बरा. त्यामुळे जर चौकशी लागत असेल, एखाद्या प्रकरणांवरती आरोप होत असेल तर तुम्ही खुशाल भाजपमध्ये जा, सगळं काही थांबतं. मला असं वाटतं की जेलमध्ये जे गेले ते भाजपमध्ये कुठं आले? अनिल देशमुख भाजपमध्ये आले? असं आहे की जिथं काही कोर्ट तुम्हाला जमानत का देत नाही, काही तर पुरावे आहे, त्याचा तपास होतो आणि तपास झाल्यावर आता सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस जातील तेव्हा जातील ना. हे एवढी घाई काय आहे? यांना आपल्याच लोकांना जेलमध्ये टाकायची घाई झाली असं वाटतं. आपण पाहतोय की शरद पवारांना आपल्याच लोकांना जेलमध्ये टाकायची घाई झाली असं दिसतं, अशी प्रतिक्रिया मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.